we have to go for the practice set number 3.1 on page number 55. In practice set number 3.1 we have to go for the question number 1. Question number 1 काय म्हणतोय आपल्याला, in the adjoining figure पाहायची आहे पेज नंबर 55 वर क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1. In the adjoining figure the radius of circle with center C is 6 cm. आपल्याला दिलेला आहे, काय दिलेला आहे, एक सर्कल दिलेला आहे आणि त्याचा सेंटर C दिलेला आहे आणि काय म्हटलेलं आहे, रेडियस ऑफ सर्कल, त्याची रेडियस आपल्याला दिलेली आहे 6 सेंटीमीटर. सपोज देयर विल बी द फिगर नंबर 3.19 दिलेली आहे आणि ऍडजॉइनिंग फिगरचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, बाकीच्या व्हॅल्यू प्रूफ करायची आहे. तर आपल्याला दिलेलं आहे की त्याची रेडियस किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. आता CA इज द रेडियस ऑफ सर्कल, हे किती दिलेली आहे, 6 सेंटीमीटर. लाइन AB इज अ टँजेंट, लाइन AB काय दिलेली आहे, टँजेंट दिलेली आहे. ऍट A या पॉइंट मध्ये A इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज मेजर ऑफ अँगल CAB. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज the measure of angle CAB and why. असा पहिला क्वेश्चन आपल्याला तिथे दर्शविलेला आहे आणि त्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर देत असताना आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. का इथे दिलेला आहे आपल्याला की त्याचा रेडियस हा 6 सेंटीमीटर आहे, AB ही टँजेंट आहे आणि टँजेंट थेरम नुसार आपण सांगतो का CAB हा कसा असतो, इट इज अ परपेंडिक्युलर. टँजेंट AB इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इट्स रेडियस आपण सांगत असतो. कशावरून, टँजेंट थेरम वरून. म्हणून काय केलेलं आहे आन्सर मध्ये, ड्रॉ सेगमेंट CA आपण ना काढलेली आहे आणि याचाच अर्थ इट इज अ परपेंडिक्युलर, इट इज अ परपेंडिक्युलर टू इट्स टँजेंट. देयरफॉर एंगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. रीजन वाय, रीजन टँजेंट थेरम, टँजेंट थेरम. याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. पहिल्याच आन्सर निघालेला आहे म्हणून 1 दिला. आता सेकंड विचारलेला आहे तिथे आपल्याला. सेकंड काय म्हणतोय, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB. व्हॉट इज द डिस्टन्स फ्रॉम C, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C. या पॉइंट C चं AB पासून किती अंतर आहे आणि का, रिझन द्यायचं आहे आपल्याला. तर दुसऱ्याचा आन्सर येत असताना आपण म्हणू शकतो सेगमेंट CA इज परपेंडिक्युलर लाइन AB. काय दिलेली आहे, लाइन AB. AB इज द टँजेंट अँड CA इज द रेडियस. आणि वी नो दॅट रेडियस, द डिस्टन्स फ्रॉम C to M, their tangent is 6 centimeter. That means the radius of circle is 6 centimeter. Therefore, we can say that the answer will be C is at a distance of 6 centimeter from line AB. हे सेकंडचे आन्सर इथे क्लोज झालेला आहे. आता तिसऱ्याचा आन्सर पाहण्यासाठी येणार आहोत आपण. थर्ड नंबरचं विचारलेलं आहे तिथे आपल्याला. थर्ड नंबरच्या याच्यात काय विचारलेलं आहे ते थोडंसं लिहून घ्यायचं. काय दिलेलं आहे आपल्याला थर्ड मध्ये, डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स ऑफ BC. आपल्याला BC चं डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे.
आता distance of AB, that distance will be also 6 centimeter. We have to find out the distance of BC. Now triangle CAB is a right angle triangle. Therefore we can say that in triangle CAB, angle CAB is equal to 90 degree. If angle is 90 degree, we can apply the Pythagoras theorem by using Pythagoras theorem. Pythagoras theorem का म्हणतो, in a right angle triangle the square of hypotenuse is equal to sum of square of remaining two sides. आता right angle triangle है, square of hypotenuse BC square is equal to sum of square of remaining two sides कोणते आहे, AB आणि AC. AB square plus AC square. Put the value. BC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउटच करायची आहे, म्हणून याच्यात काही ना राहिलेलं नाही. AB ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि CA किंवा AC ही काय आहे, इट इज अ रेडियस ऑफ सर्कल, देयरफॉर इट इज आल्सो 6 सेंटीमीटर. देयरफॉर BC स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. आता 6 चा स्क्वेअर किती होतो 6 चा स्क्वेअर 36. 6 6 चा 36. अगेन 6 6 चा 36. 36 plus 36 72. Therefore BC square is equal to under root of 36 multiplied by 2, taking square root on both sides. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार आहे, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, दॅट इज BC. स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. इथे काय राहील, 36 चा स्क्वेअर रूट 6 रूट 2 सेंटीमीटर. That means we have to find out the distance between BC is equal to how much, 6 root 2 centimeter. Therefore distance between BC is equal to 6 root 2 centimeter. Now we have to go for the question number 4. Now we go for the question number 4. Question number 1 in sub question number 4. What is the measure of angle ABC? Why? The reason also will be there. Now there is the triangle ABC. Triangle ABC. इन ट्रायंगल ABC आन्सर मध्ये येऊ, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे अँगल ABC. हा अँगल कितीचा आहे हे प्रूफ करायचं आहे. आता ABC हा ट्रायंगल घेतला, बोथ the two sides of a triangle are congruent. If two sides of a triangle are congruent, then there is a isosceles triangle. मग isosceles triangle असेल तर आपण तिथे isosceles triangle थेरमचा यूज करणार आहोत. तर लिहायचं इन ट्रायंगल ABC. काय दिलेलं आहे ABC मध्ये, CA इक्वल टू AB आहे का, CA इक्वल टू AB, बोथ आर द सेम साइड. तर लिहायचं रिझन, H is the length 6 centimeter. Therefore triangle ABC is a isosceles triangle. So apply the isosceles triangle theorem. CA च्या समोरील बाजू कोणती आहे, कोणता आहे, CA च्या समोरील अँगल कोणता आहे, B. That means the angle ABC is equal to, congruent च्या ठिकाणी इक्वल टू घेतलेला आहे, आणि AB च्या अपोजिट अँगल C. Both angles are congruent by using the isosceles triangle
theorem. Therefore, angle ACB are congruent. Reason isosceles triangle theorem. Isosceles triangle theorem. Now consider, let angle ABC is equal to angle ACB is equal to x degree. We have to consider here. Other, in triangle ABC, the sum of measure of triangle is 180 degree. Sum of measure of triangle is 180 degree. Therefore, angle CAB plus angle ABC plus angle ACB is equal to 180 degree. Put the value angle CAB. That means the radius is perpendicular to the tangent. That means it is a right angle. Therefore, it is 90 degree. ABC and ACB is x degree. X degree plus x degree is equal to 180 degree. Therefore, 2x equal to 180 minus 90. Therefore, 2x equal to 90. Therefore, x equal to 90 by 2. Therefore, x equal to 2 ones are 2, 2 fours are 8, remaining 1 carry 0, 2 fives are 10. That is 45. Therefore, x कायसाठी घेतलेला आहे आपण ना कन्सिडर मध्ये अँगल ABC इक्वल टू अँगल ACB is equal to 45 डिग्री. आणि आपल्याला मेजर ऑफ अँगल ABC फाइंड आउट करायचा होता. Hello friends, we have to go for the page number 55, question number 2. In question number 2, in the adjoining figure, O is the center of circle. From point R, segment RM and segment RN are the tangent segments touching to the circle at M and N. If OR equal to 10 cm and radius of circle equal to 5 cm, then we have to find out the three questions. What is the length of each tangent segment? What is the measure of angle MRO? And what is the measure of angle MRN? We have to given in the problem the radius of circle is 5 cm. Is 5 cm. This is the problem we have to given that. And there are the and length of OR is 10 cm. Length of OR is 10 cm. Now, firstly we have to find out what is the length of each tangent segment. That means we have to find out their tangent. RM, what is the length of RM and what is the length of RN. We have to find out that value. Now, we have to take the one of the triangle. Triangle OMR. In solution, in triangle OMR, angle OMR equal to 90 degree. How? Because of the tangent theorem. Reason will be written here, tangent theorem. If there will be the right angle triangle, then we can apply the Pythagoras theorem. Therefore, by Pythagoras theorem, what is meant by the Pythagoras theorem? In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to sum of square of remaining two sides. 90 opposite side is the hypotenuse. OR square is equal to, what are the remaining side? OM and MR. OM square plus MR square. Put the value. OR 10 cm, that means 10 square is equal to OM 5 square plus MR square. Therefore,
10 square 100, 5 square 25 plus mr square. Therefore, mr square is equal to 100 minus 25. Therefore, mr square is equal to 75. mr square, we have to find out the rm or mr. Therefore, taking square root on both sides. Taking square root on both sides. Taking square root on both sides. Square root get cancel. mr is equal to root of 75. Therefore, mr is equal to root of 25 multiplied by 3. Therefore, mr is equal to 5 so under root 25 so under root 5 root 3. 5 root 3 आलेला आहे म्हणजे mr ची व्हॅल्यू 5 root 3 सेंटीमीटर आलेली आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं होतं mr आणि rn. Therefore, mr is equal to rn, nr is equal to 5 root 3 centimeter. We have to find out the length of each tangent segment. mr is the tangent segment, length of tangent segment, and nr is also a length of tangent segment. Therefore, the length of tangent segment is 5 root 3 centimeter. Now we have to go for the second question. The solution of second question. What is the measure of angle MRO? We have to find out the measure of MRO. In triangle, again we have to take the one of the triangle. We have to take same triangle. In triangle OMR, measure of angle OMR is 90 degree. Because of the tangent theorem. Because of the tangent theorem. We have to also given the radius of circle is 5 cm and length of OR is equal to 10 cm. Therefore, we can write here OM is equal to, OM is a radius, OM is equal to 5 cm and OR equal to 10 cm. Therefore, we can say that OM is the half of OR. OM is the half of OR. आता OM is the half of OR असेल तर by theorem of converse of 30 60 90 ट्रायंगल थेरम नुसार आपण काय म्हणतो, अगर हाफ असेल तर याचा अर्थ अँगल MRO is equal to 30 degree by reason of converse of 30 60 90 ट्रायंगल थेरम. लिहायचं आहे converse of 30 60 90 ट्रायंगल थेरम. आता अँगल OMRO हा 30 चा असेल तर काय म्हणतो, साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ दी हायपोटेन्यूज. म्हणजे साइड अपोजिट कोणती आहे, OM. हायपोटेन्यूजचा किती आहे, हाफ. That means the OM is the half of OR. Therefore, converse of 30 60 90 triangle theorem, MRO is equal to 30 degree. Similarly, we can also prove that angle NRO. Similarly, angle NRO is equal to 30 degree. Now we have to go for the next question. In the next question, what is the measure of angle MRN?
What is the measure of angle MRN? MRN. That means the whole angle we have to measure. Now we have to go for the solution of third question. Solution of third question. What is the measure of angle MRN? MRN. That means the whole angle we have to find out. Now we know that the angle addition postulate. In the last year we have to learn angle MRN is equal to angle MRO plus angle NRO. दोन्ही अँगलची ऍडिशन केलेली आहे म्हणून रिझन काय द्यायचं आहे अँगल ऍडिशन पोस्ट्युलेट. अँगल ऍडिशन पोस्ट्युलेट आपल्याला माहित आहे आणि आपण व्हॅल्यू काढलेली आहे एमआरओ ची किती आहे 30 डिग्री आणि एनआरओ ची 30 डिग्री. 30 degree plus 30 degree that is equal to 60 degree. That means the angle MRN is equal to 60 degree. Therefore, we can say the measure of angle MRN equal to 60 degree. Now, we have to go for the question number 3. In question number 3, we have to draw the diagram. And we have to given that in the question segment RM and segment RN. Segment RM and segment RN are the tangent segments of circle with center O. We have to prove that in this question prove that segment OR is the bisector of angle MRN as well as MON. OR is the bisector of angle MRN and angle as well as angle MRO. म्हणजे दोघांचाही जो बायसेक्टर आहे हे आपल्याला तिथे प्रूफ करायचं आहे. आता प्रूफ कसं करायचं तर आपण we have to take the two triangles and both triangles are congruent and their angles will be also congruent. Then we can say that OR is the bisector of angle MRN and angle MON. So we have to going for the proof. We can take the two triangles. Which triangle? RMO and RNO. In triangle RMO and triangle RNO. दोन्ही ट्रायंगल घेतलेले आहे आणि दोन्ही ट्रायंगल मधील काय काय कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता जेव्हा असं झालेलं असेल तर आपण म्हणतो रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर देअर टँजेंट थेरम नुसार. Therefore we can say that angle RMO is equal to angle RNO is equal to 90 degree. Reason will be tangent theorem. आता टँजेंट थेरम नुसार दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहे तर त्याचे अपोजिट साइड राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे हा एम इथे 90 डिग्रीचा आहे यांच्या ठिकाणी 90 डिग्रीचा. अपोजिट साइड्स आर हायपोटेन्युअस. RMO याचे अपोजिट साइड OR. That means the hypotenuse OR is congruent to hypotenuse OR. Reason will be common side. Reason will be common side. पहिल्या ट्रायंगल मध्ये MO रेडियस आहे. The radii of same circle will be always congruent. Therefore segment OM is congruent to segment ON. Reason will be radii of same circle. Radii of same circle. आता हायपोटेन्युअस कॉन्ग्रुएंट आहे एक सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे आपलं काय झालेलं आहे हायपोटेन्युअस साइड थेरम नुसार आपण काय म्हणतो दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. Therefore triangle RMO is congruent to
triangle RNO. Reason, hypotenuse side theorem. Hypotenuse side theorem. जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर आपण तो कॉन्ग्रुएंट साइड ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल नुसार आपण दोन्ही त्याचे अँगल्स हे कॉन्ग्रुएंट राहणारच. देअरफॉर अँगल MRO angle RMO or angle MRO is congruent to angle NRO and angle MOR is congruent to angle NOR. Reason will be both triangles are congruent, therefore their corresponding sides also are congruent. Reason will be CACT. CACT. Both angles are congruent. MRO is congruent to NRO, therefore OR is the bisector of angle MRON. And MOR is congruent to angle NOR, therefore OR also a bisector of angle MON. Therefore we can say that segment OR is the bisect angle MRN and angle MON. Hence proved. We have to go for the last problem of that exercise. The problem was, what is the distance between two parallel tangents of circle having radius 4.5 cm? Justify your answer. We have to given that two parallel tangents are given in a circle. What is the distance between that two parallel lines? The radius of that circle will be 4.5 and we have to justify the answer. Justify म्हणजे क्लॅरिफिकेशन करायचं आहे, एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. मग एक्सप्लेनेशन देताना काय काढलेलं आहे? एक सर्कल काढलेलं आहे, दोन पॅरलल टँजंट्स काढलेले आहेत. आता दोन पॅरलल टँजंट मधील अंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर. रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर. आता आपल्याला माहित आहे इट इज अ रेडियस दॅट ऑल्सो अ रेडियस. रेडियस इज द डायमीटर इज द हाफ ऑफ टॉइस ऑफ द रेडियस. आपण सांगू शकतो दॅट मीन्स द लेंथ ऑफ MN इज 9 सेंटीमीटर. आपण क्लिअरली सांगू शकतो. फक्त आता त्याचं क्लॅरिफिकेशन आपल्याला द्यायचं आहे. तर एक सर्कल काढलेला आहे आपण आणि दोन त्याच्या टँजंट्स काढलेले आहेत. टँजंट AB काढलेली आहे, टँजंट CD काढलेली आहे. ते कशामध्ये M आणि N या बिंदूमध्ये छेदत आहेत. तर आपल्याला फक्त लिहायचं आहे लेट द सेंटर ऑफ सर्कल बी O. O is the center of circle. Let the tangent AB and CD touch the circle at the point M and N respectively. AB आणि CD हे M आणि N या बिंदूमध्ये स्पर्श करतात. ड्रॉ सेगमेंट OM and ON. OM आणि ON ही ड्रॉ केलेली आहे. थ्रू O ड्रॉ लाइन XY. आपण XY ही लाइन ड्रॉ केलेली आहे. XY लाइन ड्रॉ केलेली असताना त्याला पॅरलल असणारी लाइन कोणती आहे? AB. आणि आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे बोथ टँजंट्स आर पॅरलल. AB इज पॅरलल टू CD. आपल्याला दिलेला आहे, गिवन दिलेला आहे आणि हे काढलेली आहे. दॅट मीन्स द लाइन XY इज आल्सो पॅरलल टू CD. देयरफॉर लाइन AB is parallel to line XY is parallel to line CD. We have to prove A is friend of B and B is friend of C. Therefore, A is friend of C. Therefore, angle OMA and angle ONC both are 90 degree by using the tangent theorem. Radius always perpendicular their tangent, therefore it is a 90 degree.
by using the tangent theorem. We have to given that line AB is parallel to XY and MO is the transversal of that line. If MO is a transversal, therefore we can say that interior angle test नुसार दोघांची बेरीज किती होते 180. That means the interior angle आपण घ्यायचे आहेत. Angle AMO plus angle MOX. These are the interior angle. MO is the transversal असेल ते दोन्ही अँगल कसे होतील इंटेरियर. दोघांची बेरीज किती असते 180. Therefore AMO plus angle MOX is equal to 180 by using the interior angle theorem. आता हा 90 चा आपल्याला दिलेला आहे. Put the value. Angle M is a 90 degree. 90 degree plus MOX. Angle MOX equal to 180. Plus है तर minus. Angle MOX is equal to 180 minus 90. Therefore angle MOX is equal to 90. आता MOX हा 90 झालेला असेल तर सिमिलरली NOX हाही 90 चाच असणारच. Therefore NOX equal to 90. आता दोन्ही अँगल 90 असेल इथे काय काय होतंय एक ते दोन्ही ऍडजसेंट अँगल आहेत. दोन्ही ऍडजसेंट अँगल आहेत 90 प्लस 90 180. म्हणून सर्वात पहिले तर ते ऍडजसेंट अँगल आपल्याला दिसतात. सोबतच ते सप्लिमेंटरी अँगल ही आहे आणि तिथे लिनियर पेअर त्यांनी फॉर्म केलेली आहे म्हणून लिहिलेलं आहे अँगल MOX and angle NOX are the adjacent as well as supplementary angle. Therefore angle MOX कारण की 180 आलेली आहे MOX and NOX फॉर्म आहे लिनियर पेअर. आणि याच्यामध्ये ही दोन्ही रे जे दिलेली आहे कोणती रे OM आणि रे ON हे कसे आहे अपोजिट रे आहेत. जेव्हा इथे 90 चा अँगल असेल ना दोन्ही रे अपोजिट असतील तर आपण म्हणतो पॉइंट्स MON आर कोलिनियर. कोलिनियर आहे म्हणजे एका सरळ रेषेमध्ये आहेत. Therefore MN is the distance between the parallel tangent AB and CD. This is the line. This is the length of line is the distance between both tangents, tangent AB and tangent CD. That means the OM is the radius, ON is the radius. Therefore MN is the twice of the radius. MN is the twice of the radius. The radius किती दिलेला आहे 4.5 centimeter. Put the value. MN is equal to 2 multiplied by 4.5. Therefore MN is equal to 9 centimeter. Therefore we can say that distance between parallel tangent is 9 centimeter. आता अशा प्रकारे आपला चौथा प्रॉब्लेम इथे संपलेला आहे आणि ही एक्सरसाइज आपली इथे संपत आहे.